नमस्कार मित्रांनो, एक दुःखदायक बातमी येते ठाण्यातून। ठाकरेंच्या ढाण्या वाघाचं झालंय दुःखद निधन। ठाण्यात शोककळा। शिवसेनेच्या ढाण्या वाघाचं निधन काळाच्या पडद्याआड। ठाणे शहर आणि शिवसैनिकांवर शोककळा पसरली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत काम केलेल्या ठाकरेंच्या ढाण्या वाघाचं निधन झाल्याने सगळीकडेच शोक व्यक्त केलेला आहे। नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करूया। राज्यात गेल्या 3 ते 4 महिन्यापासून अनेक महत्त्वाच्या निवडणुका संपल्या। त्यामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपंचायत, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा अनेक महत्त्वाच्या निवडणुका संपल्या। ठाणे जिल्हा असेल किंवा शेजारचे पालघर असेल, रायगड असेल, अशा अनेक महत्त्वाच्या ज्या काही निवडणुका झाल्या, त्या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं आणि ज्येष्ठ नेत्यासारखं मार्गदर्शन करणारे ठाकरेंचा ढाण्या वाघ, जो शिवसेना प्रमुखांसोबत पासून ते आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या या ढाण्या वाघाचं निधन झालेलं आहे। आणि त्यांच्या जाण्याने ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। अनेक दशकं शिवसेनेच्या विचारांसाठी झटणारा हा ढाण्या वाघ आज कायमचा शांत झाला आहे। त्यांच्या निधनाची बातमी समजता ठाणे आणि परिसरात शोककळा पसरली असून शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे। त्यांचं नाव म्हणजे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक अरविंद जोशी। हे केवळ राजकीय कार्यकर्ते नव्हते, तर एक विचार होते। त्यांनी आयुष्यभर मराठी माणसाच्या हक्कासाठी संघर्ष केला। बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेच्या विचारधारेवर त्यांची अपार श्रद्धा होती। बाळासाहेबांच्या आदेशाला ते नेहमी अंतिम मानत, त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिक त्यांना ढाण्या वाघ म्हणून ओळखत। बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे ते विश्वासू सहकारी जोशी यांनी शिवसेनेत काम करताना 2 दिग्गज नेत्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम केले होते। एक म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे ठाण्याचे करिश्माई नेते आनंद दिघे। दिघे साहेबांच्या काळात ठाण्यात शिवसेना प्रचंड ताकदीने उभी राहिली। त्या काळात जोशी हे दिघे साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते। दिघे साहेबांनी ज्या ज्या आंदोलनाची हाक दिली त्यात अरविंद जोशी हे नेहमी अग्रभागी असत। सामान्य माणसाच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरायला त्यांनी कधीही मागे हटले नाहीत। दिघे साहेबांच्या संघटना शक्तीला जोशींसारख्या कार्यकर्त्यांची मोठी साथ मिळाली। त्यामुळेच ठाण्यात शिवसेनेचा झेंडा अधिक बळकट झाला। मराठी माणसासाठी आयुष्यभर संघर्ष त्यांनी केला। त्यांचं संपूर्ण आयुष्य मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्यात गेलं। रोजगार, स्थानिकांना प्राधान्य, मराठी संस्कृतीचा अभिमान अशा अनेक विषयांवर त्यांनी आंदोलन केली। त्यांची भाषणं नेहमी साधी पण प्रभावी असायची। ते म्हणायचे की मराठी माणसाचा स्वाभिमान हाच आमचा धर्म आहे। शहरातील अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला। गरीब आणि गरजू लोकांसाठी ते नेहमी मदतीला धावून जात असेत। राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोक त्यांना आपला माणूस मानत। शिवसेनेतील निष्ठेचं प्रतीक। आजच्या राजकारणात पक्षांतर आणि स्वार्थी राजकारणाची चर्चा होते, मात्र जोशी यांचं नाव घेतलं की निष्ठेचा आदर्श डोळ्यासमोर उभा राहतो। त्यांनी आयुष्यभर शिवसेनेची साथ सोडली नाही। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरही त्यांचा ठाम असा आणि पूर्ण विश्वास होता। पक्षावर अनेक कठीण प्रसंग आले तेव्हा ते ठामपणे पक्षाच्या बाजूने उभे राहिले। त्यामुळेच त्यांना निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते। ठाण्यातील राजकारणात मोठं योगदान त्यांचं होतं। त्यांनी असंख्य कार्यकर्ते तयार केले। अनेक तरुणांना त्यांनी राजकारणात आणले, त्यांना मार्गदर्शन केले। त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक स्थानिक प्रश्न सुटले। म्हणूनच त्यांच्या निधनाची बातमी कळताच ठाणे शहरात दुःखाची लाट पसरली। शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त केली। जोशी यांच्या निधनानंतर अनेक शिवसैनिकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली। शिवसेनेचा एक खरा सैनिक आज आपल्यात नाही, अशा भावना व्यक्त केल्या गेल्या। अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही सांगितलं की जोशी हे केवळ नेता नव्हते, तर ते मार्गदर्शक होते। त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना संकटात आधार दिला। त्यामुळे त्यांच्या निधनाने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे, कारण विश्वासू आणि निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांची ठाणे जिल्ह्यात चांगली गणना होत होती। जोशींचा लढाऊ स्वभाव आणि निष्ठा ही पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल यात काही शंका नाही। त्यांनी नेहमी सांगितलं होतं की राजकारण म्हणजे सत्ता नव्हे तर समाजासाठी काम करण्याची संधी आहे आणि शिवसैनिक म्हणून काम करण्याची संधी फक्त भाग्यवान लोकांनाच मिळते, असंही जोशी सांगत। त्यामुळेच आपल्यासारख्या कट्टर शिवसैनिकाला
आपण कमेंटमध्ये सुद्धा नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. धन्यवाद.